मी विनय गौडा, जिल्हा निवडणूक अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी, लोकसभा मतदारसंघ चंद्रपूर। भारत निवडणूक आयोगाने 16 मार्च 2024ला दुपारी 3 वाजता लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या घोषणा केलेला आहे। तो त्याच्यामध्ये चंद्रपूर मतदारसंघाच्या निवडणूक पहिल्या टप्प्यात होणार आहे। चंद्रपूर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम असा असेल: 20 मार्च रोजी निवडणुकीच्या अधिसूचना जारी होणार आहे। 27 मार्चला नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी असेल। 28 मार्चला नामनिर्देशन पत्राच्या छाननी होईल आणि 30 मार्च उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख असेल। नंतर मतदान 19 एप्रिलला होणार आहे आणि शेवटच्या टप्पा मतमोजणी 4 जूनला होणार आहे। निवडणूक आयोगाच्या निवडणूक कार्यक्रम जारी केलेल्यावर पूर्ण जिल्ह्यामध्ये आदर्श आचारसंहिता लागू झालेला आहे। मी सर्व नागरिक आणि सर्व पॉलिटिकल पार्टींना विनंती करतो की सर्वांनी हा निवडणुकीमध्ये सहभाग व्हावे आणि आदर्श आचारसंहितेचे पालन करावे आणि ह्या डेमोक्रेसीचा जो पर्व आहे तो त्याच्यामध्ये लोकांनी जास्तीत जास्त सहभाग व्हावे, ताकी पूर्ण आपला निवडणूक प्रक्रिया शांततेने पार पडेल आणि आपला निवडणूक लेवल प्लेइंग फील्ड आणि फ्री अँड फेअर असेल। धन्यवाद। आपला पूर्ण निवडणूक प्रक्रियामध्ये एक नवीन ॲप तयार झाले, ते म्हणजे ESMS, इलेक्टरल सीजन मॅनेजमेंट सिस्टम। तो त्या पोर्टल आणि ॲपमध्ये बँकांना सुद्धा जोडणी केलेला आहे। तो निवडणूक आयोगांना जो काही मास NPCI ट्रान्सफर असतो, वॅलेट टू वॅलेट या UPI ट्रान्झॅक्शन, त्याच्या पण माहिती मिळणार आहे। तो जो काही यासारखा संशयात कोणताही यासारखा प्रॉब्लेमॅटिक या कोणताही यासारखा प्रश्न होणारा ट्रान्झॅक्शन असेल तर त्याच्या माहिती आपल्याला मिळेल आणि त्याच्या बाबतीत आम्ही कारवाई करू। पण कॅशमध्ये सुद्धा विथ प्रॉपर डॉक्युमेंटेशन ट्रान्झॅक्शन करण्याच्या कोणताही मर्यादा नाही। त्याचप्रमाणे ऑनलाईनच्या पण कोणताही तसा मर्यादा नाही, फक्त ते प्रॉपर असला पाहिजे आणि ॲज पर रूल्स असला पाहिजे। आपल्याकडे फोर्स डिप्लॉयमेंट प्लॅन पूर्णपणे तयार झालेला आहे। आपल्याकडे बाहेरून पण सेंट्रल आर्म फोर्सेस मिळणार आहे। एक प्लॅटून ऑलरेडी आलेला आहे, अजून 1-2 मिळू शकतो आणि त्याचा वापर आम्ही स्ट्रॉंग रूमच्या ठिकाणी आणि सेन्सिटिव्ह काही च्या ठिकाणी वापरणार आहोत। याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे असलेला 2044 मतदान केंद्रामध्ये आणि प्रत्येक तालुक्यामध्ये आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी पुरेसो बल उपलब्ध आहे।